माते, तू असा निर्णय घेऊ नयेस. हो माते, तू या कैलासात आहेस. सगळ्यांना मातेची माया मिळाली आहे. सारे जण कैलासात आनंदात आहेत. तुझ्या या निर्णयाने सगळे जण दुःखी होतील. पण माझ्याकडे आता दुसरा मार्ग राहिलेला नाही. असं म्हणू नकोस माते. काहीतरी मार्ग निश्चित निघेल. कोणता? आणि कोण काढणार यावर मार्ग? यावर यांनीच मार्ग काढायला हवा. आपण महादेवांची यावर बोलूयात का? माते, यावेळी आम्ही खरोखरच काय करावं हे आम्हाला सुचत नाहीये. पण तुझे दुःख आम्हाला बघत नाही. माते, आम्ही काय करावं म्हणजे तुला समाधान मिळेल हे तूच सांगावंस. कार्तिकेय, गणेश, माझा निर्णय झालेला आहे. जर ह्यांनी गंगेला दुसरीकडे कुठे स्थान दिले नाही तर मी माझ्या पित्याच्या घरी जाईन. हा कैलास मला कितीही प्रिय असला तरी मला त्याचा त्याग करावा लागेल. माते, ह्यावर दुसरा मार्ग खरंच नाही का? तुम्हाला कुठला दुसरा मार्ग दिसतो आहे का? तुम्ही मला सहाय्य केले तर काहीतरी मार्ग निघू शकेल. आणि तो कसा माते? ते मला आता ठाऊक नाही. माते, जर तू हा कैलास सोडून जाणार नसेल तर त्यासाठी आम्ही सहाय्य करू. तुम्ही कुठला मार्ग शोधून काढलात तर उत्तमच. अन्यथा हा कैलास सोडून जाण्याखेरीज माझ्याकडे दुसरा मार्गच नाही. नारायण नारायण. श्री महादेवांनी देवी गंगा यांना दुसरीकडे स्थान दिले नाही तर मी हा कैलास सोडून जाईन. हे श्री पार्वती देवींचे शब्द श्री गणेश आणि श्री कार्तिकेय यांच्या कानात घुमत होते. आपल्या आईला, आपल्या मातेला या साऱ्याचा किती त्रास होतो आहे हे त्यांना कळत होते. परंतु अशा परिस्थितीत ते देखील काय करणार होते? म्हणजे देवी गंगा यांनी कैलास सोडून जावं म्हणून पार्वती देवींना श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय सहाय्य करत होते. तर देवी, हे कार्य वाटते तितके निश्चितच सोपे नव्हते. गंगेला कैलासातून दुसरीकडे स्थान देणे हा साधा निर्णय नव्हता. कारण श्री महादेवांनी गंगेला तसं वचन दिलं होतं. त्यामुळे तेच ह्यातून मार्ग काढू शकत होते. पण त्यांनी जर तसं आधीच केलं असतं तर पार्वती देवींना असा निर्णय घेण्याची वेळच आली नसती. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.